हॅलो एव्हरीवन. आम्हाला बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट्स आल्या की तुम्ही तुमचं सगळं कंटेंट इंग्लिशमध्ये करतात आणि जर तुम्ही आमच्यासाठी मराठीत करू शकत असाल तर फार चांगलं होईल. तर खास मराठी प्रेक्षकांसाठी आम्ही आजपासून म्हणजे 2026पासून आम्ही आमचं मराठी चॅनल पण चालू चालू केलेलं आहे आणि तुम्हाला आता आमचं कंटेंट मराठीत पण बघायला आणि ऐकायला मिळेल. तर वेलकम रश्मी, आपल्या मराठी चॅनलवर. आणि जरा आपण नमस्कार. थोड्याशा थोड्याशा आपण मराठीमध्ये पण गप्पा मारू, सो दॅट आपले मराठी प्रेक्षक पण आपलं जे मायक्रोबायोम बद्दलचं ज्ञान आहे, त्याच्याबद्दल त्यांना पण जरा कुतूहल पण आहे आणि त्यांना जाणून घ्यायचं की काय आहे बेसिकली. तर रश्मी, तुला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण तुला माहिती आहे की आय एम अ क्युरियस जॉर्ज. मला खूप प्रश्न असतात नेहमीच. हो. तर तर मला तुला विचारायचं आहे की तू नेहमीच मला असं बोलण्यात आपल्या येतं की मायक्रोबायमचा किंवा गट हेल्थचा हा ऑलवेज रिलेटेड टू द एनी काइंड ऑफ डिसीजेस, असं तू म्हणतेस की हो. कोणता पण रोग झाला की मला स्किनचे प्रॉब्लेम आहेत, मला निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, मला डिप्रेस वाटतंय, किंवा मला पोटाचा काही प्रॉब्लेम आहे, किंवा एनिथिंग कॅन्सरशी पण तू म्हणते. तू एक पुस्तक काढलं आता की कॅन्सर आणि गट हेल्थ. तर मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की गट हेल्थचा कसा रिलेशन आहे या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांशी बेसिकली. तर तू मला जरा जरा एक्सप्लेन करू शकशील काय की कसं होतं हे हो, बेसिकली. हो. खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर जर तुम्ही बघितलं की गट हेल्थ म्हणजे काय हे इथपासून आपण सुरू करू, तर गट म्हणजे आपले डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आता पूर्ण तोंडापासून आतड्यांपर्यंत डायजेशन होत असते. पण आपण इकडे स्पेसिफिकली लार्ज इंटेस्टाईन बद्दल बोलतोय, मोठ्या आतडीबद्दल. तर ह्याबद्दल बोलायची काय गरज आहे? कारण आपलं पचन तोंडापासूनच सुरू होते. सगळे एन्झाईम इथून सिक्रीट होत आहेत आणि नंतर स्टमक ऍसिड असतं, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असतं आणि लिव्हर, पॅनक्रियाज, दुसरे ऑर्गन्स पण बरेच कामं करत असतात. पण पूर्ण अन्न जेव्हा आपण पचवून उरलेलं जे लार्ज इंटेस्टाईन मध्ये पोचतं, तिथे त्याचं काहीतरी वेगळं होतं. तिथे आपण नाही पचवत, तिथे मायक्रोब्स पचवतात ते अन्न. तर आता हे मायक्रोब्स म्हणजे काय? आपल्या गटमध्ये 1.5 ते 2 किलो बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि दुसरे बरेच सूक्ष्मजीव. जास्तीत जास्त 99% त्यातले बॅक्टेरिया असतात. तर ते तिथे काय करतात? 1.5 ते 2 किलो म्हणजे किती जास्त आहेत? तर ते तिथे काहीतरी खूप महत्वाचं करत असतं. ते आपल्याला फायबर पचवायला मदत करतात. फायबर आपण स्वतः अजिबात पचवू नाही शकत. आपल्याला माहिती आहे फायबर किती महत्वाचं आहे आपल्या तब्येतीसाठी. विटामिन्स बनवणं, जसं बी विटामिन्स बनवायला ते मदत करतात. ते बनवतात आपल्यासाठी. म्हणून बी विटामिन्सच्या डेफिशियन्सीज होतात लोकांना, कारण त्यांच्यामध्ये ते बॅक्टेरिया नसतात. आणि त्यांना फायबर नाही पचवता येत कारण त्यांच्यामध्ये ते बॅक्टेरिया नसतात त्यांच्या गटमध्ये. अजून काय करतात? ते मिनरल्स ऍब्झॉर्ब करायला पण मदत करतात, जसं आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम. या डेफिशियन्सीज किती कॉमन आहेत लोकांमध्ये, की तुम्ही आयर्न घ्या, तुम्ही कॅल्शियम घ्या, पण घ्यायची गरज का पडते? अन्नातून ते ऑलरेडी मिळतंय. तर ते आपल्याला ऍब्झॉर्ब करता आलं पाहिजे. तर त्याकरता ते बॅक्टेरिया लागतात आपल्या गटमध्ये. इम्युन सिस्टम ट्रेनिंग पण. आता तुम्ही बघितलं की लोक किती आजारी पडतात. मी ज्यांना फोन करते ते सगळे म्हणतात, अरे मी इकडे गेले होते, मी आजारी पडले, मी तिकडे गेले होते, मी आजारी. एवढे आजारी तुम्ही का पडताय? हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. कारण तुमच्या गटमध्ये जेव्हा चांगले बॅक्टेरिया असतात तेव्हा ते इम्युन सिस्टमला ट्रेन करत असतात. ते शिकवत असतात की हे इन्फेक्शन्स कसे प्रिव्हेंट करायचे. जर तुमच्यामध्ये हे डायजेशन होत नसेल, मिनरल्स नसतील मिळत, विटामिन्स नसतील मिळत, इम्युन सिस्टम ट्रेन नसेल, तर शरीराला वाटतं की आपण काहीतरी डेंजरमध्ये आहोत, काहीतरी मेजर होते आपल्या शरीरात. जेव्हा तसं होतं आणि जेव्हा इंटेस्टाईन मधून अन्न लीक होतं, टॉक्सिक केमिकल्स लीक होतात, बॅक्टेरिया लीक होतात, मग ते रक्तात जातात. आणि मग ते दुसऱ्या ऑर्गन्समध्ये जेव्हा जातात तेव्हा इन्फ्लमेशन होतं. ओके. म्हणून हे आजार तिथून सुरू होतात. म्हणून तू जर म्हटलं ना की मी सगळ्या आजारांना गटशी का लिंक करते, त्याचं कारण हेच आहे की सुरू तिथून होते, की आपली बेसिक पाचनक्रियाच नीट नाही झाली, तर तिथून हे सगळं इन्फ्लमेशनची सुरुवात होते. आणि मग ते इन्फ्लमेशन जिथे पहिले पोचेल तिथे ते आजार सुरू होतात. जसं आता पॅनक्रियाज पर्यंत पोचले तर डायबिटीस होतो, मेंदूमध्ये पोचले तर कॉग्नेटिव्ह मेमरी इश्यूज होतात, किंवा थायरॉइड पर्यंत पोचलं तर थायरॉइड डेफिशियन्सी म्हणजे थायरॉक्सिनच्या हे होतात, कमतरता होते. तर तसं बरेच असे वेगवेगळे आजार, इवन कॅन्सर्स. कॅन्सर्स पण त्यामुळे होतात, कारण कॅन्सर सेल्स जेव्हा आपल्या शरीरात असतात, इम्युन सिस्टमला कळलं पाहिजे हे कॅन्सर सेल नॉर्मल सेल नाहीये, त्याला मारून टाकायचंय. पण तुमची इम्युन सिस्टम जर कामच नसेल करत, आळशी झाली असेल, ट्रेन नाही झाली आहे, तर मग कॅन्सर्स होत आहेत लोकांमध्ये.
म्हणून आपण हे म्हणतो की कुठलेही आजार, कुठलेही सिम्पटम्स, तुमचं साधं डोकं जरी दुखत असेल, कॉन्स्टिपेशन जरी असेल, ब्लोटिंग जरी असेल, तर ते इथून सुरू होते. तर ह्या आत- कलेक्शनला, ऍक्च्युली या मायक्रोबच्या कलेक्शनला म्हणतात आपलं गट मायक्रोबायोम. या पूर्ण कलेक्शनला हे नाव आहे. ओके. आता तू जेव्हा सांगत होतीस तेव्हा तू म्हणली की B12ची डेफिशियन्सी किंवा दुसऱ्या कोणत्या विटॅमिनची डेफिशियन्सी किंवा आयर्न डेफिशियन्सी. पण मग डॉक्टर आपल्याला असं जर काही असेल तर लगेच आपल्याला ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात आपल्याला मेडिसिन, राईट? पण मग जर तू म्हणते त्याप्रमाणे जर शरीरामध्ये ते पचवणारे बॅक्टेरियाच नसतील तर मग मी किती पण गोळ्या खाल्ल्या तर ते वर्क होतील का माझ्या शरीरामध्ये? नाही होत, ते तात्पुरतं वर्क होते. आता अनफॉर्च्युनेटली आपण हे बघितलं की कुठलेही आजार जेव्हा होतात, जसं डायबिटीस होतो किंवा थायरॉइडचे इश्यूज होतात किंवा तसे कुठले ऑटो इम्युन डिसिजेस होतात, तेव्हा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा अनफॉर्च्युनेटली ह्याचं काही ट्रीटमेंट नाहीये, की ते संपत नाही, ते क्युअर होत नाही. कारण तसं काही एक्झिस्टच करत नाही, कारण त्याचं रूट कॉज पर्यंत कोणी जात नाही ॲलोपॅथीमध्ये तरी. ओके. तुम्ही नॅचरल जे काही बघितलं, आयुर्वेदात पण रूट कॉज पर्यंत जातात, त्यात नॅचरल बरंच काय काय वापरतात, त्यात जे हर्बल औषधं वापरतात त्यात खूप फरक आहे. त्यामुळे त्यात दिसतं आपल्याला, रिव्हर्सल्स पण दिसतात. आणि दुसरे जे फूड ॲज मेडिसिन वापरतात, लाईफस्टाईल ॲज मेडिसिन वापरतात, अशा लोकांनी असे आजार रिव्हर्स केलेले आहेत. हे सगळे औषधांनी होत नाही. तर आपण जेव्हा आयर्न सप्लिमेंट्स, B12 सप्लिमेंट्स हे सगळं घेतो ना, तात्पुरते त्याच्यात परिणाम दिसतात. जर तुमच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब करणारे मायक्रोब्स असतील तर ते तात्पुरते दिसतील की हो, अनिमिया काही काळाकरता तरी गेलाय. आता मलाच आयर्न डेफिशियन्सी लहानपणी खूप वर्ष होती आणि मी आयर्न सप्लिमेंट्स कॉन्स्टंटली, म्हणजे नेहमीच सुरू असायच्या आयर्न सप्लिमेंट्स. थोडंसं हिमोग्लोबिन वाढायचं आणि परत कमी व्हायचं, तर ते पूर्ण सायकल सुरूच असायचं नेहमी. तर ते हम्म. कधी बंद झालं, जेव्हा मी गट हेल्थ माझी नीट केली, त्यावर काम केलं, तेव्हा हे आपोआप बंद झालं सप्लिमेंट्सचं सायकल. मला आता सप्लिमेंट घ्यायची गरज नाही पडत. मला विचार पण करावा नाही लागत की आयर्न रिच काहीतरी खाऊ. आयर्न लेवल्स आणि हिमोग्लोबिन लेवल्स नॉर्मल असतात ते न करता. ओके. ओके. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला एखादी पण विटॅमिन डेफिशियन्सी असेल तर तुम्ही कृपया करून तुमची गट हेल्थ टेस्ट करून घ्या, राईट? म्हणजे गट हेल्थ बरोबर असेल तर तुमच्या त्या पण डेफिशियन्सी जातील. हो, कारण आपल्याला हा विचार आला पाहिजे की कुठलेही आजार जेव्हा होतात तेव्हा ते का होतात या इथपर्यंत आपण का नाही पोहोचत आहे. आपण हा प्रश्न का नाही विचारत आहे की कोणाला पण डायबिटीस का झालंय, कोणाला पण फॅटी लिव्हर का झालंय, कोणाचंही वजन का कमी होत नाहीये, हे कुठून येत आहे. तर बरोबर. तिथपर्यंत नाही पोचलं तर ते बरं कसं होणार आहे. हं, हं. आणि मग अजून एक प्रश्न आहे की आता आपलं सगळं सोशल मीडिया पूर्ण वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सरनी भरलेलं आहे, राईट? आणि तिथं मग आता नवीन वर्ष सुरू झालं आहे, राईट? मग मला आता इतक्या अशा सगळ्या पोस्ट दिसायला येतात की तुम्हाला एका महिन्यात 8 किलो वजन कमी करायचं आहे. मग तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रोटीन खा रोज. तुमची ती थाळी तुम्हाला पोस्ट करतात की तुम्ही इतकं 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 रोज खायला पाहिजे. आता मला हा प्रश्न पडतो की मला स्वतःला खूप हेल्थ इश्यूज आहेत. ओके. आता मी जर इतके प्रोटीन खाल्ले तर माझी बॉडी तर पूर्ण कम्प्लिटली कोलॅप्स होऊन जाईल. कारण माझं गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालंय. तर मग जेव्हा असे कोणी इन्फ्लुएन्सर अशा प्रकारचे ज्या टिप्स देतात, की बाबा तुम्ही इतकं प्रोटीन खायला पाहिजे, इतकं तुम्ही कार्ब्स खायलाच नाही पाहिजे. मग ह्या सगळ्याचं काय अर्थ, म्हणजे कसं लागतं सांगड ह्या गट हेल्थ सोबत काही त्याचं खेळल्यासारखं होतं का काय होतं बेसिकली? बरोबर आहे. अगदी तू म्हटलं ते बरोबर आहे. एकतर बरेच इन्फ्लुएन्सर्स क्वालिफाईडच नसतात. त्यांचं असं काहीच क्वालिफिकेशन नसतं हे सगळं म्हणण्याकरता, आणि असे जनरल स्टेटमेंट्स कोणीच नको करायला. कोणीही असो, कितीही क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट असो, तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही फायबर खाल्लं पाहिजे, तुम्ही प्रोटीन खाल्लं पाहिजे. तुम्ही फायबर पचवायला जे बॅक्टेरिया लागतात ते असल्याशिवाय तुम्हाला फायबर पचवताच येणार नाही. अशी बरीच लोक आहेत जे तू म्हटलं तसं प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात, कारण त्यांना वाटतं की जिममध्ये जाऊन एकदम रिप्ड शरीर, मस्क्युलर बॉडी असली पाहिजे, आणि विच इज फाईन, खूप चांगलं आहे ते इन्सुलिन रेझिस्टन्स प्रिव्हेंट करण्याकरता. पण ते त्याकरता काय करतात, प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात आणि मग 1.5 तास जिममध्ये जाऊन वर्कआउट करतात. खूप छान आहे वर्कआउट वगैरे, पण गटची जी वाट लागते त्यांनी, की तुम्ही होलसम काही खात नाहीये, तुम्ही गट मायक्रोबायोम फिक्स करत नाहीये, ते नॉर्मल नाहीये. मग ते येऊन सांगतात की ओ आम्हाला तर भाज्या पण पचवता येत नाही, आम्हाला साधं पालेभाज्या नाही पचवता येत, आम्हाला सॅलड्स पचवता नाही येत, आम्हाला फायबर पचवता नाही येत. मग अशा रिप्ड बॉडीचा उपयोग काय आहे, की तुम्ही एवढे मस्क्युलर आहात, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स नाही होणार, पण तुम्हाला साधं अन्न पण पचवता येत नाहीये, तुम्हाला बेसिक न्यूट्रिशनच मिळत नाहीये. तर हे जे असे जनरल गाईडलाईन्स असतात ना, हे सगळ्यांसाठी नसतात.
कारण आपण बघितलं तर मायक्रोबायोम ऑलमोस्ट सगळ्यांचं कॉम्प्रोमाइज्डच असतं. आपण किती रिपोर्ट्स बघितलेत मायक्रोबायोम टेस्टिंगचे आतापर्यंत आणि पण मग नॉर्मल नाही हे बघितलेत हे कधीच. कसं कळणार? म्हणजे समजा आता मी एखाद्या नॉर्मल लोकांबद्दल बोलते, की समजा बाबा मला हे माहिती आहे, की तुम्ही सगळे मायक्रोबायोमबद्दल बोलतात, गट हेल्थबद्दल बोलतात, पण मला असा काही पर्टिक्युलर रोग नाही आहे म्हणा, असं समज, की मला असं काही पर्टिक्युलर काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, पण तरी मला माझी गट हेल्थ बरोबर आहे की नाही चेक करायचं, की बाबा बी शुअर, की बाबा मी बरोबर ट्रॅकवर चालली आहे की नाही चालली आहे. त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे बेसिकली? आता मी तुला ह्याचंच उदाहरण देते, की कोणी समजा खूप मस्क्युलर आहे, जे जिममध्ये जाते, जसं मी आता म्हटलं होतं. कारण आहे तसं कोणीतरी आम्हाला सांगितलं होतं, की त्याला साध्या भाज्या पण पचवता येत नाही आणि कोणालाही त्याला बघून असं वाटेल, की हा तर एवढा मस्क्युलर आहे, किती हेल्दी असेल. कारण एकदम असं रिप्ड फिजिक आहे. पण गट इतकं वीक आहे, की साधं अन्न पण पचवता येत नाही. तर तुम्ही असे जनरल गाईडलाईन नाही देऊ शकत. तर त्याच्यात काय करावं लागतं, की कॉम्प्रिहेन्सिव्ह गट मायक्रोबायोम टेस्टिंग, ती स्टूल टेस्ट असते. तर ती टेस्ट केल्यानंतर कळतं, की तुमच्या गटमध्ये ते मायक्रोब्स आहेत का? त्याला प्रोबायोटिक्स म्हणतात. जे फायबर डायजेस्ट करायला लागतात. ते नसले तर तुम्हाला ते घ्यावे लागतात. आणि तुम्हाला त्यांना खाऊ घालावं लागतं. त्यांचे लाड करावे लागतात बेसिकली, की ते तुमच्या गटमध्ये येऊन राहतील आणि तुम्हाला ते अन्न पचवायला मदत करतील. तर हे आता तू म्हणाली, की प्रिव्हेंटिव्ह. समजा मला आता काही आजार नाहीये. मी मागच्या 2 वर्षांपूर्वी ही टेस्ट केली. कारण मला प्रिव्हेंट करायचंय. कारण आता या वयात सगळ्यांनी प्रिव्हेंट केलेले बरे आहेत आजार. कशाला हे काय रिस्क घ्यायची म्हणून मी ती टेस्ट केली. तर मी जरी सगळं हेल्दी फॉलो करते आहे, तरी मला त्या टेस्टनी दिसलं, की त्यात अशी एक यादी येते, की माझ्या गटमध्ये हे प्रोबायोटिक स्ट्रेन्स आहे. त्याने मला कळतं, की मी जे काही करते ते माझ्यासाठी काम करते की नाही, हेल्दी आहे की नाही. हम्म. कारण आपल्याकडे जी लोकं येतात ते सगळे म्हणतात, की आम्ही तर सगळं हेल्दी करतोय. आम्ही सगळं हेल्दी जेवतोय, आम्ही घरीच जेवतोय, आम्ही बाहेरचं काही खात नाहीये, आम्ही व्यायाम पण करतोय. पण जेव्हा त्यांचं गट मायक्रोबायोम टेस्टिंग करतो, जरी त्यांना काही सिम्प्टम्स नसले तरी, त्यात क्लिअरली दिसतं, की त्यात इन्फ्लमेशन येतेय त्यांच्या ह्याच्यात, की प्रोबायोटिक्स मिसिंग आहे. तर त्यांना प्रिव्हेन्शनसाठीच त्यांना हे करता येईल, की त्यात ते प्रोबायोटिक सप्लिमेंट्स घ्या, जे त्यांच्यामध्ये मिसिंग आहे आणि त्याप्रमाणे जे डायटरी रेकमेंडेशन दिलेत ते फॉलो करा. पण मग हे जे तुम्हाला रिपोर्टमध्ये येतं, की बाबा हे डायटरी रिकमेंडेशन तुम्ही फॉलो करा किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये हे प्रोबायोटिक्सचं स्ट्रेन मिसिंग आहेत, तर मग तेव्हा काय करायचं? का ती डाएट आपल्याला पूर्ण जन्मभर पाळायला लागते का का ती तेवढीच काही पर्टिक्युलर टाईमसाठी तुम्हाला फॉलो करून यू कॅन इंट्रोड्यूस दॅट मायक्रोब इन युअर बॉडी? और का हे प्रोबायोटिक्सच खायचे फक्त आणि मग एव्हरीथिंग इज सेटल? खूप म्हणजे चांगला प्रश्न विचारला, की प्रोबायोटिक्स आता आपण ही जेव्हा टेस्ट करतो ना गट मायक्रोबायोम टेस्ट, तेव्हा त्यात खूप वेगवेगळे पॅरामीटर्स येतात आणि त्यात एक असा टेबल सारखा येतो जो रिपोर्ट कार्ड सारखा असतो, की आपण आता जे लाईफस्टाईल फॉलो करतोय, आपण सेडेंटरी आहोत का, की एक्सरसाइज करतोय, आपण किती हेल्दी खातोय, आपण जे खातोय ते आपल्याला सूट होते का आणि दुसरं सगळं आपण जे काही करतोय, इव्हन अँटीबॅक्टेरियल्स वापरतोय का, त्यांनी आपल्या शरीरात जे मायक्रोब्स येतात ते त्यात दिसतात, की हो तुमच्या गटमध्ये एवढे मायक्रोब्स आहेत. तर बऱ्याच लोकांचे 2 किंवा 3 असतात. ओके. जर तुम्ही 50 प्रकारचे मायक्रोब्स, कोर मायक्रोब्स बघितले प्रोबायोटिक्स, तर तेवढेच असतात. आणि अजून एक लिस्ट असते ज्यात हे दिलं असतं, की तुमच्यामध्ये हे प्रोबायोटिक्स आहेत, पण हे खूप कमी आहे. त्यांना खाऊ घालायची गरज आहे. तर त्यासाठी काहीतरी ॲक्शन करा आणि ते काय खाऊ घालायचे ते पण आम्ही सांगतो. आणि तिसरी जी लिस्ट असते ती लांब लिस्ट असते, की तुमचे प्रोबायोटिक्स कुठले मिसिंग आहेत, जे अजिबात नाहीये, की तुम्ही खाऊ घालून फायदा नाहीये, कारण ते बाहेरून यावे लागतील. तर तुम्हाला त्याची सप्लिमेंट घ्यावी लागते. तर जेव्हा लोकं म्हणतात, की आम्ही तर प्रोबायोटिक घेतोय, तेव्हा त्यांना माहीत नसतं त्यांच्या गटमध्ये काय नाहीये. एक हम्म. तो प्रॉब्लेम आहे, की तुम्हाला माहीतच नाहीये, की काय मिसिंग आहे. तुम्ही जे घेताय ते असेल तुमच्या गटमध्ये, तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. दुसरी गोष्ट काय लोक हे करतात, म्हणजे लोकांकडून ही मेजर चूक होते, की त्या प्रोबायोटिक्सना खाऊ घालावं लागतं. त्यांच्यासाठी ते वातावरण बनवावं लागतं आपल्या शरीरात, की ते येऊन तिथे राहतील. आनंदात ते राहून तुमच्यासाठी काम करतील. ओके. समजा आपल्याला घरात एक ॲक्वेरियम पाहिजे, फिश टँक पाहिजे आणि आपण एका घाणेरड्या फिश टँकमध्ये जर नवीन मासे आणून टाकले, तर त्या माशांचं काय होणार आहे? की आपण म्हणतोय की नाही आम्ही तर मासे टाकतोय, पण तुम्ही ज्या वातावरणात टाकताय ते वातावरण चांगलं नाहीये, ते स्वच्छ नाहीये. तर हम्म. तुम्हाला जर ते मासे त्यात एस्टॅब्लिश करायचे असतील, की ते तिथेच राहावे, त्यांची पिल्लं होतील आणि त्यांची पिल्लं होतील, असं ते सस्टेन करतील, तर तुम्हाला ते स्वच्छ ठेवावं लागेल. ते टँक स्वच्छ करत राहावं लागेल. डिटॉक्स ज्याला म्हणतात. हम्म. हम्म. त्याच्याशिवाय ते राहणार नाहीये. म्हणून ही जी लोकं प्रोबायोटिक्स घेत राहतात,
तर आपण कितीतरी जणांचं बघितलं की त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यातलं काहीच दिसत नाही. तेव्हा जेव्हा ते ओके. टेस्ट करतात तेव्हा ते नसतातच प्रोबायोटिक्स, कारण ते त्या प्रोबायोटिक्स राहण्याकरता काहीच करत नाही. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बाबा की तुम्हाला जर डॉक्टरनी सांगितलं की हे प्रोबायोटिक्स घ्या, पण जर ते तुमच्या शरीरामध्ये त्याची कमतरता असेल किंवा नसेल हे तुम्हाला माहित नाही, तुम्ही इन जनरल जनरलाइज प्रोबायोटिक्स घेतायत हो, आणि ते तुम्ही घेतलं आणि ते तुमच्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये काही ते वाढवण्याची किंवा याचं इन्व्हायरमेंटच नसेल, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. जस्ट लाईक अ नॉर्मल साधी तुम्ही एखादी चॉकलेट खाल्ल्यासारखं ते हो. खाऊन डायजेस्ट होऊन निघून जाणार बरोबर आहे. बेसिकली. खाऊन ते असंच चाललं जातं पोटातून आणि कितीतरी जणांचं बघितलं आम्ही की ते वर्षानुवर्ष मल्टी स्ट्रेन प्रोबायोटिक घेत असतात. खूप चांगल्या क्वालिटीचे. असंही नाहीये की ते चांगले नाहीयेत. खूप चांगल्या क्वालिटीचे प्रोबायोटिक जरी घेत असले तरी ते गटमध्ये काही करत नाहीये. कारण तुम्ही त्यांना खाऊ घालत नाहीये. बेसिकली ते एन्व्हायरमेंट तसं बनवत नाहीये. पण मग अशी काही सर्व्हिस आहे का, की ज्याच्यामध्ये बाबा मी मायक्रोबायोमची टेस्ट केली आणि माझ्या याच्यात समजा लिहिलं की 5 हे मिसिंग आहेत. तर मग मला फक्त ते 5 मिळण्यासाठी काही अशी अजून काही असतं का, की मला तेवढंच मिळेल म्हणून? का ते मला जनरलाइजमधून कसं बाहेर काढून आपल्याला कसं घेता येणार? दोन गोष्टी यात करता येतात, की जेव्हा आपल्याला कळतं या टेस्टिंग मधून, की म्हणजे समजा तू टेस्ट केली आणि तुझ्या ह्याच्यात कळलं, की तुझ्या ह्याच्यात 10 प्रकारचे मायक्रोब नाहीयेत, 10 हं, प्रकारचे बॅक्टेरिया नाहीयेत. राइट. तर तुला आम्ही सांगतो, की हे जे जेनेरिक सप्लिमेंट आहे, कुठलं सगळ्यात बेस्ट मॅच कुठलं आहे. तर त्यातून 5-6 मॅच होतील, नाहीतर खूपच अगदी म्हणजे नशीब चांगलं असेल तर जास्तीत जास्त मॅच होतील. तर तसं मिळेल तर तू ते घेऊ शकते. पण बऱ्याच लोकांचं काय होतं, की जे काही कमर्शियल ऑलरेडी मिळत असतात जेनेरिक ते तेवढे मॅच नाही होत. त्याकरता आपण पर्सनलाइज प्रोबायोटिक्स पण त्यांना बनवून देतो. आपल्याकडे ती पण सर्व्हिस आहे, की पर्सनलाइज प्रोबायोटिक्स, की एक्झॅक्ट मॅच तुम्हाला जे पाहिजे तेच प्रोबायोटिक्स आम्ही बनवून देऊ आणि ते तुम्हाला घरपोच मिळतील आणि ते तुम्ही घेऊ शकता. तर हे फक्त 3 महिन्यांकरताच घ्यावे लागतात आणि ते डायटरी रेकमेंडेशन्स पण 3 महिन्यांकरताच असतात. ओके. म्हणजे तुम्ही 3 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं गट परत रिसेट करू शकतात, विच इज हॅव्हिंग अ गुड एन्व्हायर्नमेंट आणि मग तुम्ही खाल्लेलं तुम्हाला पचायला लागू शकतं किंवा असं. आता मला अजून एक प्रश्न येतो, की माझी एक फ्रेंड आहे. तिला इतके वर्ष कधीच म्हणजे तुमचं मिल्कची किंवा लॅक्टोजची कधीच इंटॉलरन्स नव्हता आणि सडनली तिला आता सुरू झालंय इंटॉलरन्स, की ती काही दुधाचे पदार्थ खाल्ले, की तिला काहीतरी रिॲक्शन येते. सिमिलर विथ माय अनदर फ्रेंड शी हॅज अ ग्लुटन इंटॉलरन्स. तिला आता ती पोळी खाऊ शकत नाही. आता लहानपणापासून तर आपण पोळी खातोच, म्हणजे इंडियन असले तर आपण लहानपणापासून पोळी खायची सवय आहे. पण सडनली असं काहीतरी होतं आणि सडनली त्यांना काहीतरी रिॲक्शन्स यायला लागतात. तर याचा पण अर्थ याच्याशीच आहे का, की त्यांच्याकडे ते त्याचे मायक्रोब्स 2 आहेत? वेगळे ऍक्च्युली कारण आहेत. तर म्हणजे याच्याशी ऑफकोर्स संबंध आहे, पण त्याचे वेगळे कारण आहे. आता लॅक्टोज इंटॉलरन्स का होतोय? कारण लॅक्टेज हे जे एन्झाईम असतं लॅक्टोज पचवण्याकरता, ते आपण जेव्हा 5 वर्षांचे असतो तेव्हा बनणं बंद होतं ह्युमन्समध्ये. ओके. तर ते ओके. आपण पचवू नाही शकत स्वतःहून. दूध फक्त लहान मुलांकरता असतं, तेच पचवू शकतात. ते मोठे झाल्यावर आपण बनवतच नाही. पण त्यानंतर बॅक्टेरिया जे असतात, लॅक्टोबॅसिलाई म्हणतात त्याला, ते हे पचवत असतात. कारण ते लॅक्टेज हे एन्झाईम बनवतात आणि ते गटमध्ये आपल्या असले पाहिजे, तर ते आपल्याला मदत करत असतात. पण जर कोणाची लाईफस्टाईल इतकी अनहेल्दी असेल, की जे जन्मापासून जे लॅक्टोबॅसिलाई जे आईकडून येतात, ते आधी असतात आणि ते जर कमी-कमी होत गेले, अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आणि असं पण होतं, की नाहीच आहे आता लॅक्टोबॅसिलाई उरलेच नाहीये. तर मग ओके. लॅक्टेज एन्झाईम बनणं बंद होतं आणि मग त्यांनी लॅक्टोज इंटॉलरन्स होतो. मग लोकांना काय वाटतं, की नाही दुधात काही प्रॉब्लेम आहे, की आपण दूध बंद केलं पाहिजे. पण तुम्हाला ते डायजेस्ट का नाही होत आहे, ते रूट कॉज बघा, की आधी कसं पचत होतं, आता का नाही पचत आहे. याचा अर्थ आहे, की लॅक्टेज एन्झाईम बनवण्याकरता तुमच्या गटमध्ये ते बॅक्टेरिया नाहीये. तर ते ओके. पण प्रोबायोटिक्सच आहे. त्याकरता ही टेस्ट खूप महत्वाची आहे. पण मग ही टेस्ट त्यांनी जर केली, ज्यांना असे इंटॉलरन्स आहे, त्यांनी ही अशी टेस्ट केली आणि त्यांच्या ह्याच्यातून निघालं काय, की त्यांच्यामध्ये काय मिसिंग आहे आणि त्यांनी 3 मंथचा कोर्स केला. तर कॅन दे ईट स्टार्टिंग ईटिंग दॅट पर्टिक्युलर आपल्याकडे अशा प्रॉडक्ट्स अगेन? कितीतरी केसेस आहेत ज्यांनी ही टेस्ट केल्यावर ज्यांना आयबीएस होतं 20 वर्ष ते काही खाऊ नव्हते शकत अशा केसेस आहेत की 20 वर्ष इतके गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट इतक्या टेस्ट इतके कोलोनोस्कोपी एंडोस्कोपी सगळ्या प्रकारच्या टेस्ट झाल्यानंतरही कळलं नाही की ते आयबीएस का झालंय आणि कितीतरी गोष्टी खाता नव्हत्या येत गहू हे ग्लुटेनचं पण काही नव्हतं खाता येत लॅक्टोजचं काही नव्हतं खाता येत डेअरी प्रोडक्ट्स काही नव्हते खाता येत दुसरे पण बरेच अन्न नव्हते फायबर रिच फूड्स पण टेस्ट केल्यानंतर जेव्हा कळलं की काय मिसिंग आहे, काय इम्बॅलन्स आहे, कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे, तर ते रिझॉल्व्ह केल्यानंतर 3 महिन्यातच तिला सगळं खाता यायला लागलं.
तिला लॅक्टोजचं सगळं म्हणजे दुधाचे पदार्थ पण खाता आले, बाकीचं पण सगळं खाता आलं. तर असे बरेच केसेस आहेत आपल्याकडे. अरे वा. आणि दिस इज इवन आपण जर रिअली म्हटलं लाईक आय ओपनर फॉर द पीपल हु आर स्ट्रगलिंग विथ दिस. कारण मी असे बरेच आजकाल म्हणजे मला माहित नाही इंडियामध्ये किती लोकांना असा प्रॉब्लेम येतो, पण मला वाटतं माझ्याकडे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम आहे की त्यांना ग्लुटनची इंटॉलरन्स आहे आणि याचं पण आहे. मी दुसरं पण सांगत होते की जे ग्लुटेन इंटॉलरन्सचं जे आहे त्याचं कारण थोडं वेगळं आहे. हे पण कारण आहे की मायक्रोबायोम बदलतंय लोकांचं इतकं प्रोसेस्ड फूड आणि मैदा खाऊन. त्यामुळे मायक्रोबायोम कॉम्प्रोमाइज होते आहे. साखर, मैदा, ट्रान्स फॅट्स एवढं सगळं खाऊन. पण दुसरं पण एक कारण आहे की गहू पण बदलतोय. की आपण लहानपणी जो गहू खात होतो त्यात ग्लुटेनचं प्रमाण कमी होतं. आता जे गहू आहे ते असं सिलेक्ट करून करून की ब्रेड मऊ झाली पाहिजे आणि त्याची चव अशी असली पाहिजे विशिष्ट प्रकारची. त्यामुळे आता हाय ग्लुटेन कंटेंट असलेले गहू निवडल्या गेले आहेत. सिलेक्शन करून करून. त्यामुळे ते गहूच वेगळे आहेत जे आता आपण खातोय वर्सेस आपण लहानपणी जे खात होतो. तर या दोन्ही गोष्टींमुळे आणि अजून एक तिसरी गोष्ट आहे की त्यात ग्लायफॉसेट त्यावर स्प्रे केलेलं असतं. ते पेस्टिसाइड पण खूपच प्रमाणात आहे सध्या. तर या कारणांमुळे आपल्याला ते अचानक पचणं बंद होतं. पण मायक्रोबायोमवर काम केल्यावर की हे बघितलं की तुमच्यामध्ये कुठले प्रोबायोटिक्स मिसिंग आहे आणि गव्हाचा सोर्स पण बदलल्याने ते खपली गहू जसं आता बरीच लोक खातात. हम्म, हम्म, तो हम्म, हम्म. अवेअरनेस पण वाढत चाललाय. तर त्यांनी हे सगळे इश्यूज रिझॉल्व्ह होतात आणि आपल्याला परत खायला यायला सुरुवात आपण खाऊ शकतो त्यानंतर. हम्म, हम्म. ओके. कारण मला म्हणजे माझ्याकडे माझ्या आईकडे घरामध्ये काही म्हशी होत्या, सगळं होतं घरामध्ये. आणि मी नेहमी शहरात राहायची आणि मी जेव्हा कधी गावाला जायची तेव्हा घरचं ताजं दूध, राईट, ते असं असायचं. पण मला ते कधीच आवडायचं नाही, कारण मी म्हणायची की मला पिशवीच्या दुधाची सवय किंवा डेअरीमधून जे दूध घेण्याची त्याची सवय. आणि मी ते माझ्यासाठी खास बाहेरून दुसरं दूध यायचं जे मला चांगलं होतं, ते मला कधीच आवडायचं नाही. तर आजकाल असं झालेलं आहे, राईट, की आता आजकाल ते A2 गाईचं दुधाचं त्याची किंमत पण खूप असते आणि मग लोक विचार करतात की अरे याच्यामध्ये काय एवढं वेगळं आहे. तर आता मला असं वाटतं की ती शुद्धता किंवा तो काय प्रकार आहे ऑर्गॅनिक आणि हे, याची गरज इथं आहे बेसिकली, की तुम्ही जेव्हा पचवता तेव्हा तो प्रॉब्लेम येतो हो, हो. बेसिकली. बरोबर आहे. कारण आता डेअरी प्रोडक्ट्स आपण म्हणतो की लॅक्टोज इंटॉलरन्स लोकांना होतं आणि ते दूध बंद करतात. पण त्यात बरेच प्रॉब्लेम्स आहे. प्रॉब्लेम दुधामध्ये नाहीये. प्रॉब्लेम ते कसं बनवतात त्यावर आहे, की ही प्रॅक्टिस आता पाश्चात्य हे हे आहे की प्राण्यांना आता US मध्ये आणि बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये गायी या व्हेजिटेरियन असल्या तरी त्यांना बीफ खाऊ घालतात. त्यांना मीठ खाऊ घालतात. आणि हो. त्यांना अँटीबायोटिक्स खाऊ घालतात. त्यांना हॉर्मोन्स त्यांच्यामध्ये इंजेक्ट करतात. त्यांचं वजन वाढण्याकरता, त्यांचं दुधाचं उत्पादन वाढण्याकरता, त्या आजारी नको पडायला म्हणून हे सगळं करतात, की दुधाचं जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. पण त्या दुधाची क्वालिटी कशी आहे? त्यात अँटीबायोटिक्स त्यात येतायत, त्यात हॉर्मोन्स येतायत, ज्यामुळे लहान मुलांचं ऑलरेडी अँटीबायोटिक रेझिस्टन्स लहान मुलांमध्ये दिसतो. त्यांच्यामध्ये प्रीमॅच्युअर लवकर पिरियड्स येतात त्यामुळे मुलींमध्ये आणि लवकर प्युबर्टी येते मुलांमध्ये पण. हे सगळे परिणाम दिसतात कारण ह्यांचं हॉर्मोन्स पण डिसरप्ट होत आहे, मायक्रोबायोम पण डिसरप्ट होत आहे. त्यामुळे मी हे नाही म्हणत आहे की लॅक्टोज इंटॉलरन्स आहे तर तुम्ही दुधाचे पदार्थ घ्यायला सुरुवात करा. ते कुठून येत आहेत ते आधी बघा. हो. राईट, राईट. बरोबर. दॅट्स ट्रू. आणि मला अजून एक विचारायचं होतं की आता समजा जे लोक फॅट आहेत, राईट, तर त्यांच्याकडे तर सगळी दुनिया बघत असते की अरे तुम्ही किती खाताय तुम्ही. पण लोक खरं तसं प्रत्यक्ष खात नसतात. आणि हे लोकांना बिलीव्हच होत नाही की समजा एखादा जाड व्यक्ती तुमच्या समोर असेल तर तुमच्या मनामध्ये कम्प्लिटली एक फिगर असते की बाबा ही व्यक्ती दिवसातून खूप खात असेल, राईट. आणि त्याच्याबद्दल लोकांची इतक्या कमेंट्स असतात, त्यांना बॉडी शेमिंग करतात. म्हणजे आपल्याकडे आजकाल सेलिब्रिटींना पण आता बॉडी शेमिंग करणं थांबवलेलं नाही लोकांनी, की ते ते चालूच असतं त्यांचं. पण मला हा विचार करायचा म्हणजे एक प्रश्न आहे की बाबा काही लोक खरंच असं म्हणतात की बाबा आम्ही नाही खात असं, पण आमचं वजन नाही कमी होत. आता विद्या बालनचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल, किती किती वर्ष स्ट्रगल करत होती तिच्या वजन कमी करण्यासाठी. पण सडनली तिने इन्फ्लेमेटरी डाएटचा तो काय तिने तो व्हिडिओ टाकला आणि लोक आता त्याच्यावरच मागे लागली आहेत की मला आता माझा प्रॉब्लेम तोच आहे. तर काय आहे हे सगळ्याच्या मागचं काय कारण असतं, म्हणजे मला जस्ट एक जाणून हो, घेण्याबद्दल हा आवडेल. खूप चांगला प्रश्न आहे आणि याची दोन वेगळी उदाहरणं मी देते. तर पहिलं उदाहरण हे आहे की आता वजन ज्यांचं जास्त असतं ते खातायत त्यामुळे नाही वजन वाढत आहे. शरीराला असं वाटतंय की इट इज इन डेंजर, काहीतरी होते आपल्याला.
त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन नाही मिळत आहे. ज्यांना न्यूट्रिशन मिळत नाही, पोषण मिळत नाही, त्यांच्या शरीराला वाटतं की आम्ही स्टार्व्ह करतोय. तर जेव्हा शरीराला वाटतं स्टार्व्ह करतोय, तेव्हा ते जे काही मिळतं ते स्टोअर करून ठेवतं, की आता माहित नाही परत कधी खायला मिळेल, हे धरून ठेवू. एक ते होतं. आणि इन्फ्लमेशनमुळे जे हार्मोनल इम्बॅलन्स आणि बाकीचे जे स्ट्रेस हार्मोन्स पण असतात, आता कॉर्टिसोल हाय असतो किंवा मेनोपॉजमध्ये पण वजन वाढतं बायकांचं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे इन्फ्लमेशन जे होतं त्यांनी वजन वाढतं. त्याचा खाण्याशी काहीही संबंध नाही. असं अजिबात नाहीये की ते जास्त खातायत. ऑफकोर्स जे जास्त खातायत त्यांचं वाढतंय वजन, ती वेगळी गोष्ट आहे. पण बऱ्याच लोकांचं की त्यांना वाटतं की नाही आम्ही कमी खाल्लं, 1 मील अ डे केलं तर वजन कमी होईल. तसं नाही होत कमी. जेव्हा तुमचं शरीर असं कॉन्स्टंटली शरीराला वाटतंय की नाही काहीतरी मेजर चाललंय जे चांगलं नाहीये, वाईट होते, तेव्हा वजन रिलीज होतच नाही. तर जसं विद्या बालननी अँटी इन्फ्लेमेटरी डाएट केलं, तसं आपण पण लोकांना हेच करतो की अँटी इन्फ्लेमेटरी डाएट देतो, ज्याने इन्फ्लेमेशन कमी होतं, ज्याने गट मायक्रोबायोम रिकव्हर होतं. तर जेव्हा मायक्रोबायोम आपल्या शरीराला व्यवस्थित पोषण देतं, की ते फायबर पण पचवू शकतं, व्हिटॅमिन्स पण देतंय, मिनरल पण देतंय, दुसरं पण काय काय देतंय, तेव्हा शरीराला वाटतं की ओके आता आपण सेफ आहोत. आता या वजनाची गरज नाहीये. कारण वजन कॅरी करणं हे कम्फर्टेबल नाहीये कोणासाठी. तर ते मुद्दाम डेफिनेटली नाही करत आहे. काही एव्होल्युशनरी त्याच्यात ॲडव्हान्टेज नाहीये वजन कॅरी करायला एक्स्ट्रा. बरोबर. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की इन्फ्लमेशन घालवणं खूप गरजेचं आहे. दुसरं उदाहरण मी हे देते की जे बारीक असतात ते हां. स्किनी फॅट असू शकतात. ओके. काही काही लठ्ठ लोक जे असतात ते हेल्दी पण असू शकतात. जे स्किनी असतात, जे बारीक असतात ते फॅट पण असू शकतात आतमध्ये. मी माझं स्वतःचंच उदाहरण देते. मी एकदमच म्हणजे एकदम असं स्केलेटन सारखी दिसायचे, एवढी अंडरवेट होते बरीच वर्ष लहानपणापासून. तर त्याचं कारण मला खूप नंतर कळलं, की मला सारखं टॉन्सिलायटिस व्हायचं आणि सारखं आम्ही अँटिबायोटिक्सच्या सायकलमध्ये अडकलेली होते लहानपणी पूर्ण अ, लहानपण माझं. आणि डॉक्टर्सना कळतच नव्हतं की आयर्न डेफिशियन्सी का होते, B12 डेफिशियन्सी का होते आणि मला इंजेक्शन्स त्याचे घ्यावे लागायचे. पण अँटिबायोटिक्स काही थांबत नव्हते. तर त्या सायकलमुळे वजन पण वाढत नव्हतं माझं. आणि मी खूप खात होते. मी जेवढं खात होते त्या मानाने वजन अजिबात वाढत नव्हतं. पण मी जेव्हा या सायकलच्या बाहेर निघाले आणि गट हेल्थवर फोकस करायला लागले, तेव्हा माझं वजन वाढलं, नॉर्मल झालं आणि तेव्हा हे सगळे डेफिशियन्सीज पण चालल्या गेल्या. मला कधीच सप्लिमेंट्सची पण गरज नाही पडली. पण जेव्हा माझं 48 वजन होतं आणि मी BMI स्केलवर बघितलं, माझं 30% बॉडी फॅट होतं तेव्हा. आय अरे वॉज बाप! अ स्किनी फॅट पर्सन. एवढी वर्ष मला जे बुली करत होती लोकं बारीक असल्यामुळे, तर असं कोणालाही वाटलं नसेल की मी लठ्ठ असू शकते. बरोबर. म्हणजे आता जे लोकं बाहेर आहेत आणि जे म्हणजे स्किनी काय म्हणतात आपण झिरो फिगर, तर त्यांनी पण ही टेस्ट करायला काही हरकत नाही, की बाबा तुम्ही माझं खरंच झिरो स्किनी फिगर फॅट होतं आणि आहात मी का? स्किनी फॅट होते. मे बी आता काही दिवसांनी असं पण एक म्हणजे एक मे येईल, की अरे मी तर लठ्ठ आहेच आहे, पण तू पण स्किनी लठ्ठ आहे, असं पण काहीतरी लोकं करू शकतात. हो. राइट? कारण मे बी असं टेस्ट नंतर ते पण होऊ शकतं आणि मग त्यांना पण बॉडी शेमिंग करतील लोकं. मे बी आय डोंट नो. आय एम जस्ट यात जोकिंग अजून हिअर. एक मला सांगायचंय की आपण वजनाबद्दल हे बोलतो, पण लोक जेव्हा वजनाचा काटा बघतात ना, तेव्हा त्यांना हे नसतं माहीत की त्यांचं आता अजून एकाचं आम्ही उदाहरण बघितलंय की तो त्याला बघून असं वाटतं एक आमच्याकडे आला होता क्लायंट. त्याला बघून असं वाटतं की तो लठ्ठ असेल. पण त्याचं जेव्हा आम्ही BMI स्केलवर जेव्हा बॉडी कंपोझिशन बघितलं, तेव्हा त्याचं मसल मास खूप हाय होतं. त्याची बोन डेन्सिटी खूप चांगली होती आणि त्याचं फॅट पर्सेंटेज जरी जास्त असलं ना, तरी त्याचं मसल मास एवढं चांगलं होतं की त्याला त्याचे परिणाम एवढे होणार नाही फॅटचे. तर तुम्ही जेव्हा नुसतं वजन बघताय ना, तेव्हा तुम्हाला अजिबात माहीत नाहीये की ते मसल आहे, की बोन आहे, की कशामुळे ते वजन आहे. वजन लोकांचं कमी होतं तेव्हा पण ते एकदम आनंदात राहतात. पण तुम्हाला हो, माहित आहे कारण का मसल कमी झालंय, की तेच बोन मला कमी झालंय, प्रश्न की काय? विचारायचा होता, की आता सध्या जसं नवीन वर्ष सुरू झालं, की लगेच लोकांचे ते घ्यायला लागतात सोशल मीडियावर, की 8 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी करा, महिन्याभरामध्ये 10 किलो वजन कमी करा आणि लोकं करतात आणि लोकं त्यांचे फोटो टाकतात. तर मला कधी-कधी असं अमेज होतं, की अरे वाह! यांचं खरंच एवढं सगळं जमतंय, कसं जमतंय आणि करतायत. पण मग कधी-कधी हा प्रश्न पडतो, की जेव्हा आपण फक्त वजन ह्या गोष्टीवर पॅरामीटरवर लक्ष देतो, जेव्हा लोकं वजन कमी करतात किंवा हाय प्रोटीन खातात किंवा बाबा पूर्णपणे कार्ब्स बंद करतात, तर बॉडीमध्ये काहीतरी मागे काहीतरी होत असेल, राईट? कारण मी असं बऱ्याचदा बघितलंय, की काही लोकं कीटो डाएटवर गेलेत आणि मग त्यांना त्यांचं वजन कमी झालंय.
दे आर ओके लुकिंग फाईन, पण त्यांना कुठेतरी बॅक प्रॉब्लेम, नीजचे प्रॉब्लेम, म्हणजे त्याचा कुठेतरी परिणाम होतो का बॉडीवर असा? कीटो डाएटमध्ये पण हाय फॅट हाय प्रोटीन डाएट आहे. फायबर तुम्ही एकदमच कमी करताय. फायबर शिवाय गटमधले बॅक्टेरिया जगूच शकत नाही. तर तुम्हाला शॉर्ट टर्म परिणाम त्याचे दिसतील, कारण तुम्ही ज्यांनी ह्याच्यावर परिणाम झाला होता, समजा कोणी फायबर डायजेस्ट नाही करू शकत आहे, तर ते तुम्ही ते ट्रिगर फूड्स काढले आणि त्यांनी प्रोटीन आणि फॅटनी रिप्लेस केले, तर ऑफकोर्स बरं वाटणार आहे, वजन कमी होईल अचानक आणि त्यांना वाटेल की ओ चमत्कार झाला, सगळे सिम्पटम गायब झाले. पण गट बॅक्टेरिया मेलेले आहेत. आता ते तेवढे सर्व्हाइव्ह करू नाही शकत फायबर शिवाय. तर लॉंग टर्म हे परिणाम दिसायला सुरुवात होते. तेव्हाच नाही दिसणार कीटो करून, पण त्याचे परिणाम नंतर दिसायला लागतील, कारण तुम्ही फायबर रिच काहीच खात नाहीये. ते बॅक्टेरिया जेव्हा पूर्णपणे स्टार्व करतायत, तेव्हा त्याचे हेल्थ बेनिफिट्स तुम्हाला मिळणारच नाहीये, जे फायबर खाल्ल्याने मिळतात. ओके. मला अजून एक विचारायचं होतं तुला, की अम, माझी मैत्रीण ही डाएट करते, तर चल मी पण तुला फॉलो करते. मला काही डायटिशियनकडे जायची गरज नाही, कारण ती ऑलरेडी गेलेली आहे. तर तिला तो डाएट दिलाय, तर लेट्स तू करतेस ना, तर तू मला सांग काय करतेस, मी पण तुला फॉलो करते. म्हणजे डायटिशियनची सब डायटिशियन असं आपण एक तिचे असिस्टंट म्हणून आपण असे ज्या लोकांचं वजन कमी होतं ना, त्यांच्यामध्ये टेंडन्सी असते की अरे मला तर येते सगळं, आता मी तुला शिकवते कसं करायचं. हा एक ट्रेंड येतो आणि येतो. म्हणजे ही मला वाटतं ह्युमन सायकोलॉजी म्हणा किंवा काय म्हणा, की आपल्याला फरक पडला की आपण लगेच दुसऱ्याला सल्ले द्यायला बसतो. तर हे कितपत योग्य आहे अगदी बेसिकली? बरोबर तू विचारले, कारण असे खूप इन्फ्लुएन्सर्स आहेत जे इन्फ्लुएन्सर झाले कारण त्यांचं काहीतरी बदलले. जर त्यांचं खूप वजन कमी झालंय, खूप एक्स्ट्रीम काही झालंय, किंवा हेअर लॉस त्यांनी रिव्हर्स केलंय, म्हणून त्यांना वाटतं की अचानक ते ज्ञान देऊ शकतात पूर्ण जगाला, काहीही क्वालिफिकेशन नसले तरी. खूपच असे इन्फ्लुएन्सर्स आहेत. मी जेव्हा वेट लॉस केला, माझं 55 वजन झालं होतं, तर माझं आता सुरूच 35 केलंय, तर 55 जेव्हा झालं तेव्हा मला असं ओबीस असल्यासारखं वाटत होतं. म्हणून मला अशी गरज वाटली की वजन कमी करावं. तर वजन कमी करण्याकरता मी जे वापरलं ते मी दुसऱ्या कोणालाही कधीही रेकमेंड नाही करणार. ते माझ्यासाठी सुटेबल होतं त्यावेळेला, आणि मला माहिती आहे त्याच्यानंतर काय करायचं. इट इज एक्स्ट्रीमली पर्सनलाइज्ड, कारण तुम्हाला काय डायजेस्ट होतं, तुमचं वातपित्त कफ कुठली प्रकृती आहे, तुमचं वय काय आहे, तुमचं हॉर्मोनल स्टेटस काय आहे, मेनोपॉझल आहात का, यांनी खूप गोष्टींनी, जेंडर काय आहे, फरक पडतो त्यांनी. आणि तुम्ही दुसरं काय करताय, व्यायाम करताय की नाही, स्ट्रेस लेवल्स कसे आहे. तर हे पर्सनलाइज करायची खूप गरज आहे की तुम्ही एक्झॅक्टली कसं तू अशा फॉलो सगळ्यांना करायचं. जर तुला तू यांना सगळ्यांना म्हणजे ज्यांना वजन पण कमी करायचं आहे किंवा ज्यांना त्यांची गट हेल्थ दुरुस्त करायची आहे, तर अशांसाठी तर तुझी कॉम्प्रिहेन्सिव्ह मायक्रोबायोम टेस्ट सांगतेस, तर मग त्यांनी ती केली तर त्यांना काय काय म्हणजे एक्झॅक्टली तू त्यांची प्रोसेस काय आहे, मला जर एक्सप्लेन करू शकलीस तर फार बरं होईल. की जर मला हे सगळं ऐकून मला हे करावंसं वाटतं, तर मग काय प्रोसेस असते बेसिकली? कॉम्प्रिहेन्सिव्ह गट मायक्रोबायोम टेस्टिंग हे ऍक्च्युली सगळ्यांनीच केली पाहिजे. अगदी लहान मुलांनी पण करायला काहीच हरकत नाहीये. कारण हे कोणाला फक्त काही सिम्पटम्स असतील त्याकरताच नाहीये, हे प्रिव्हेंटिव्ह ह्याच्याकरता पण आहे. आता आपण बघितलं की सगळ्यांनाच काही ना काही औषधं सुरू असतात, एस्पेशली 30-40 नंतर तर सगळे काही ना काही औषधं घेत असतात. की कोणाला काही दुखते, कोणाला थायरॉइड आहे, मायग्रेन आहे, फॅटी लिव्हर आहे, काही ना काही असतं, किंवा डायबिटीस आहे. तर ही टेस्ट जेव्हा आपण वेबसाईटवरून आपण बुक करू शकतो, आपल्या वेबसाईटवरून, तर ती जेव्हा बुक करतात लोक, तेव्हा 2 दिवसात त्यांच्या घरी येते किट. तर त्या शिपिंग, 2 वे शिपिंग त्यात इन्क्लुडेड आहे, आणि एक फ्री कन्सल्टेशन रिपोर्ट एक्सप्लेन करण्याकरता. तर ती प्रोसेस अशी आहे की समजा मला टेस्ट बुक करायची आहे, तर मी आपल्या वेबसाईटवर जाऊन ती टेस्ट बुक करेन. आणि मग त्यात एक प्री कन्सल्टेशन फॉर्म येतो, बेसिक हिस्ट्री, की तुम्हाला नक्की काय हेल्थ इश्यूज आहेत आणि तुम्ही त्याकरता काय करताय, कुठली औषधं घेत असाल तर, तुमचं वजन, पत्ता, हे ते सगळे बेसिक डिटेल्स त्यात दिलेले असतात. त्यानंतर ते किट घरी येते 2 दिवसांनी. त्यात डिटेल्ड इन्स्ट्रक्शन दिले असतात की सॅम्पल कसं कलेक्ट करायचे. स्टूल सॅम्पल कलेक्ट करायचं असतं, आणि आपल्याला स्टूल सॅम्पल नाही, त्यातलं डीएनए पाहिजे असतो, त्यामुळे ते टाइम सेन्सिटिव्ह नाहीये. त्यावर जो कुरिअरचा नंबर दिला असतो त्यांना केव्हाही फोन करा, ते येऊन घेऊन जातील. ओके. त्यानंतर ह्या टेस्टचा रिपोर्ट यायला साधारण 2 आठवडे लागतात. 2 आठवडे का लागतात, कारण हा 40 काहीतरी पानांचा खूप डिटेल्ड रिपोर्ट आहे. ओके. त्यात मायक्रोबायोमची क्वालिटी काय आहे, त्याची डायव्हर्सिटी काय आहे, किती प्रकारचे मायक्रोब्स आहेत, कुठले मेन मायक्रोब्स आहेत, कुठले मिसिंग मायक्रोब्स आहेत, जर इन्फेक्शन असेल गटमध्ये तर ते पण त्यात दिसतं. आणि त्यानंतर त्याचा आउटकम, की हे सगळं असल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होत आहेत,
की कुठले शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स नाही बनत आहे, कुठले विटॅमिन्स ते बनवू नाही शकत आहे, कुठले न्यूरो ट्रान्समिटर्सवर परिणाम होतोय. न्यूरो ट्रान्समिटर्सनी मेंटल हेल्थवरही परिणाम होतो, डायजेशनवर होतो तसा मेंटल आणि इमोशनल हेल्थवर पण परिणाम होतो. हे सगळं त्यात दिसतं. अँटीबायोटिक रेझिस्टन्स पण दिसतो. आता 80 ते 90% लोकांमध्ये मल्टी ड्रग रेझिस्टन्स आहे, ते पण त्यात दिसतं. आणि एवढं सगळं बघितल्यावर कुठल्या आजारांची रिस्क वाढली आहे मायक्रोबायोम प्रमाणे ते पण त्यात दिलेलं असतं रिपोर्टमध्ये. ओके. तर त्यानंतर मग कन्सल्टेशन होतं, आपण शेड्यूल करतो 1 तासाचं. त्यात पूर्ण रिपोर्ट एक्सप्लेन करतो आपण आणि त्यात डायटरी रेकमेंडेशन्स पण दिले असतात. 3 फेजेसचं डायटरी हे रेकमेंडेशन असतं. पहिले 2 आठवडे डिटॉक्स फेज असतो, ज्यात इन्फ्लेमेटरी फूड्स बंद करायला सांगतो आपण. जे दुसरा फेज असतो त्यात मायक्रोबायोम एनहान्स करायचं असतं, ते प्रोबायोटिक्स तिथे सुरू करायचे असतात फेज 2 मध्ये. आणि त्यांना लागणारे फूड्स खाऊ घालायचे असतात, ते आपण दिले असतात डायटरी रेकमेंडेशन्स मध्ये. तिसऱ्या फेजमध्ये मेंटेनन्स फेज आहे. तर ते असं डिझाईन केलेलं आहे की 3 महिने हे फॉलो केल्यानंतर परत प्रोबायोटिक्स घ्यायची गरज नको पडायला. ओके. तसं ते डिझाईन केलं असतं की तुमचं गट एवढं स्टेबल होईल की तुम्हाला आधी जे खाता नव्हतं येत ते खाता यायला सुरुवात झाली पाहिजे. काही काही लोकांचं खूपच वाईट कंडिशन असते गट हेल्थची आणि त्यांना काही सिम्पटम्स पण नसतात, म्हणजे आता समथिंग इज वेटिंग टू हॅपन, होणारच आहे अशी परिस्थिती पण असते बऱ्याच लोकांची, की हम्म. कधीही होऊ शकतात आजार. तर ओके. ते सगळं पण त्यात दिसतं. मी जेव्हा मायक्रोबायोम टेस्टिंग केलं तेव्हा मला पण दिसलं की मी एवढं सगळं हेल्दी करते तरी काही गोष्टी त्यात अशा होत्या की मला वाटलं ओ हे मला माहित नव्हतं. बरोबर. तर मला त्यांनी खूप फरक पडला की जरी मला काही आजार नाहीये, काहीच सिम्पटम्स नव्हते, तरी पण मला त्यांनी असं हे वाटलं की हो हे प्रिव्हेंटिव्ह ह्याच्याकरता बरं झालं हे केलं, हे खूप महत्वाचं होतं. ओके. काही लोकांना कॅन्सर कॉझिंग बॅक्टेरिया किंवा कॅन्सर कॉझिंग मायक्रोब्स पण दिसतात गटमध्ये, ज्यांनी कॅन्सरची रिस्क वाढते, त्यांची डीएनए डॅमेज करणारे बॅक्टेरिया. ओके. तर तुम्हाला जर आधीच कळलं हे तर तुम्ही साधे त्याचे जे उपाय आहे ते करून बरं करू शकता. ते त्यांनी तुमची कॅन्सरची रिस्क पण कमी होईल. ओके. आणि आय थिंक तू एक पुस्तक पण लिहिलंयस ना का रश्मी, कारण तू इतके वर्ष, आय थिंक तू 17-18 वर्ष कॅन्सर रिसर्चवर काम करत हो होतीस, हो राईट? तर तुझ्या पुस्तकाबद्दल पण थोडीशी माहिती देशील का, की काय पुस्तक हो लिहिलंयस हो, आणि मी कसं? क्रॅकिंग कॅन्सर्स कोड, द सायलेंट रोल ऑफ गट हेल्थ इन प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट, रिलॅप्स अँड रिकव्हरी हे पुस्तक लिहिलंय. तर त्यात ते कशासाठी महत्वाचं आहे की मी जेव्हा कॅन्सरवर काम करत होते तेव्हा मला असं शेवटी शेवटी जाणवलं की आपण ना खूप कॅन्सर ट्रीटमेंटवर फोकस करतोय. जसं बाकीच्या आजारांच्या ट्रीटमेंटवर एवढे रिसर्चर्स फोकस करतायत, तर आपण हे प्रिव्हेन्शनवर का फोकस नाही करत आहे. आणि मला शेवटी शेवटी असं वाटलं की गट हेल्थवर मला खूप इंटरेस्ट होता. तर गट हेल्थ हे सगळ्याच आजारांसाठी खूप महत्वाचं आहे प्रिव्हेन्शनसाठी. आपली इम्युन सिस्टम जर नीट ट्रेन्ड असेल तर ते कॅन्सर सेल्स डिटेक्ट करू शकेल. म्हणून मला वाटलं की सुरुवात तिथून केली पाहिजे. तर ते प्रिव्हेन्शनमध्ये, आणि कोणी कॅन्सर झाल्यावर पण किमोथेरपी, रेडिएशन, इम्युनोथेरपी काही पण जेव्हा ट्रीटमेंट घेतात लोक, तर ते कसं काम करेल. काही लोक रिस्पॉन्डर्स असतात, काही रिस्पॉन्ड नाही करत किमोथेरपीला. तर ते का नाही रिस्पॉन्ड करत? कारण त्यांचं मायक्रोबायोम रिस्पॉन्ड करू देत नाही. ओके. तर त्यावर पण खूप फरक पडतो. तर तेव्हा पण गट मायक्रोबायोम टेस्टिंग ही महत्वाची असते. की जी लोक कॅन्सरची ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना पण सपोर्ट करण्याकरता ती टेस्ट महत्वाची असते. त्याच्यानंतर ते ट्रीटमेंट झाल्यावर एवढी स्ट्रॉंग ट्रीटमेंट घेतल्यामुळे गट मायक्रोबायोम डॅमेज होतं. तर त्यांचं डायजेशन आणि दुसऱ्या बाकी सगळ्या प्रक्रिया खूप कॉम्प्रोमाइज होतात. आणि हे माहीत नसतं कोणाला, हे डॉक्टर्सला पण माहीत नसतं, त्यामुळे हे कोणी टेस्टिंग करत नाही त्यानंतर. कॅन्सर होऊन गेल्यावर पण टेस्टिंग खूप महत्वाचं असतं गट रिपेअर करण्याकरता. की आता तुम्ही नॉर्मल आहात, आता कॅन्सर नाहीये, आता तुमचं गट जर नीट असेल तर बाकीचे आजार आणि कॅन्सरचं रिलॅप्स तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. त्याकरता पण ते खूप महत्वाचं आहे. म्हणून मी हे पुस्तक लिहिलंय की हे डॉक्टर्स आणि पेशंट्स, केअर गिव्हर्स यांच्याकरता आहे ते पुस्तक. मला रश्मी तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत हे जे तू सगळं आम्हाला ज्ञान देतेस किंवा ही जी इन्फॉर्मेशन देतेस, राईट, पण ही इन्फॉर्मेशन मला तरी नाही वाटत मला आजपर्यंत कोणत्या डॉक्टरने सांगितली, की मी लहानपणापासून कधी डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की हां हां असं असं तू करू शकतेस, किंवा आपल्याकडे कोणाला पण कोणतेही डॉक्टर, म्हणजे डायबेटीस झाला तरी तुम्हाला ही अशी इन्फॉर्मेशन मिळत नाही, किंवा तुम्हाला कॅन्सर झाला तरी मिळत नाही, किंवा तुम्हाला एखाद्या ॲलर्जीज असतात, की बाबा माझ्या मुलाला तर एक्झिमाचा प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला आजपर्यंत कधी कोणी म्हटलं नाही की तुम्ही तुमच्या मुलाची मायक्रोबायोम टेस्ट करा. तर मग असं का आहे? का रिसर्च आणि डॉक्टर्स यांचं एवढं कनेक्शन नाही आहे का, की आता इतकं रिसर्च होतात बेसिकली?
डॉक्टर्स त्यांच्या असं ब्लाइंडर्स लावून त्यांच्याच पाथमध्येच सुरू हे असतं आणि ते डॉक्टर्सना मायक्रोबायोम बद्दल शिकवलेलंच नसतं. पहिली गोष्ट, आत्ताच्या जनरेशनला शिकवायला जस्ट सुरुवात झाली आहे, अजूनही पूर्णपणे शिकवत नाहीये त्यांना. पण डॉक्टर्स काय, इव्हन मायक्रोबायोलॉजी जे शिकणारे जे स्टुडंट्स आहेत भारतामध्ये पण, त्यांना मायक्रोबायोम बद्दल हार्डली काही शिकवत आहेत. ओके. त्यांना जे मायक्रोबायोम बद्दल जे त्यांचं ओपिनियन आहे, जे इम्प्रेशन आहे, ते पूर्णपणे चुकीचं असतं. त्यांना माहीतच नाहीये की एवढ्या आजारांना एवढं लिंक्ड आहे मायक्रोबायोम आणि त्याकरता करायची काहीतरी गरज आहे. तर अनफॉर्च्युनेटली हे माहीत नसल्यामुळे डॉक्टर्स काही हे सजेस्ट करत नाही. म्हणून ही अजून मेन स्ट्रीम नाहीये ही टेस्ट. नाहीतर डॉक्टर्सनी स्वतःच प्रिस्क्राईब केली असती, त्यांना जर माहीत असतं तर. तर कारण त्यांना आपण ही करतो माहिती. ना, सॉरी. म्हणजे बेसिकली की आपण आता दरवर्षी आपलं नॉर्मली आपण एक पूर्ण हेल्थ चेकअप करतो, राईट? की हो. त्याच्यामध्ये ह्या टेस्ट असतात आणि म्हणजे व्हॉट एव्हर. आता आजकाल हॉस्पिटल पण असं एक प्रकारचं एक तुम्हाला पॅकेज देतात बेसिकली, की ह्या पॅकेजमध्ये ह्या सगळ्या टेस्ट होतात, तुमच्या लिपिड प्रोफाईल हे ते सगळं. आणि वी आर लाईक एव्हरी इयर वी डू दॅट टेस्ट. आणि आपल्याला वाटतं की आपण बाबा सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, म्हणजे वी आर इन गुड शेप. आता आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. तर वाय नॉट पीपल विल डू द सेम टेस्ट एव्हरी इयर? ऍक्च्युली तू म्हणते ते खूप बरोबर आहे, कारण आपण ते असं पूर्ण पॅकेज घेऊन ब्लड टेस्ट, युरिन, स्टूल सगळं करतो. पण त्यांनी आपले फक्त सुपरफिशियल पॅरामीटर्स दिसतात. असं पण होतं, बऱ्याच लोकांचं होतं, ऑलमोस्ट सगळ्यांचं, की ते सगळं नॉर्मल आहे. डॉक्टर्स IBS झालेल्या पेशंट्सना पण म्हणतात तुमचं सगळं नॉर्मल आहे. असं कसं होऊ शकतं? हम्म. तर त्यांचं गट कॉम्प्रोमाइज असतं. तर ही टेस्ट इन्क्लूड झालीच पाहिजे अॅन्युअल चेकअपमध्ये, की तुम्ही करून बघा. तुम्हाला खूप अशा गोष्टी कळतील की ज्या तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. तर तू म्हटलंय तसं बरोबर आहे, की बऱ्याच लोकांनी आपल्याकडे जे येतात, स्पेशली कितीतरी क्लायंट्स, ते म्हणतात की नाही, आमचे डॉक्टर म्हणतात की सगळं नॉर्मल आहे, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे, पण ते कॅनॉट एक्सप्लेन की हे का होते. तर IBSचं पण मी सांगते, एक आपल्याकडे एक आली होती क्लायंट, जिला IBS होता आणि सगळं टेस्टिंग पॉसिबल सगळं झालं होतं आणि काहीच कळलं नाही की का झालंय. तर मेंटेनन्स सुरू होतं. या मायक्रोबायोम टेस्टमध्ये असं दिसलं की तिला एक इन्फेक्शन होतं गटमध्ये, 20 वर्षांपासून असेल की माहित नाही किती. ते इतकं साधं होतं ट्रीट करायला. डॉक्टर्सना माहित आहे ते कसं ट्रीट करायचं. पण आपल्याला जर माहीतच नसलं कशाची टेस्ट करायची, काय शोधायचंय, म्हणून हे डिटेक्ट नाही झालं एवढी वर्ष. पण ते आपल्या मायक्रोबायोम टेस्टिंगनी दिसलं, म्हणून तिचं IBS लगेच बरं झालं. ओके. तर आय थिंक मला असं वाटतं की ह्या नवीन वर्षाचा आपण एक संकल्प घ्यायला काही हरकत नाही. जर प्रत्येकाला आपल्या म्हणजे एक प्रिव्हेन्शन तुम्हाला हवं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला जर तुमच्यापाशी अशी सगळ्या रोगांची लिस्ट नको असेल, तर एक एक छोटीशी टेस्ट आहे, तुम्ही करून बघू शकतात. हे काय प्रमोशनल व्हिडिओ नाही किंवा काहीच नाही आहे. हा आम्हाला फक्त एक प्रकारे तुम्हाला हे सगळं नॉलेज शेअर करायचं आहे, की तुम्ही अशा प्रकारची टेस्ट केली तर तुम्हाला तुमचं मायक्रोबायोमची क्वालिटी कशी आहे ते कळेल. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रिव्हेन्शन करण्यासाठी काही करायची गरज पडत असेल, तर तुम्ही करू शकाल बेसिकली. तर आय थिंक खूपच छान, म्हणजे रश्मी, तू आज ही सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. मे बी आपण नेक्स्ट एपिसोड पुढच्या काही याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये आपण डिसीज स्पेसिफिक पण बोलूया, कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या एज ग्रुपबद्दल पण बोलूया, कारण तसं आपल्याकडे तशी ऑडियन्स पण येते, तसे आपल्याकडे बेसिकली पेशंट्स पण येतात. तर लेट्स डिस्कस हो, दॅट ऑल्सो. हो. आणि मला हेच सांगायचं की आपण डिसीज स्पेसिफिक करू, पण ही टेस्ट ऍक्च्युली याकरता करायची असते की गट मायक्रोबायोम हे आपल्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थ तिन्ही करता खूप महत्वाचं असतं. तर तुम्हाला त्यातले कुठल्याही सिमटम्स हे असेल, प्रॉब्लेम असेल, तर ही टेस्ट तुमच्यासाठी आहे. एवढं लक्षात ठेवा. ते मेंटल हेल्थ असो, इमोशनल असो की फिजिकल हेल्थ, फिजिकल कुठलेही सिमटम्स असो. थँक्यू सो मच रश्मी. लेट्स लेट्स मोर वर्किंग ऑन, आपण त्या ह्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन आपल्या मराठी प्रेक्षकांना मराठीमध्ये नक्कीच देऊया. तर सी यू नेक्स्ट एपिसोडमध्ये. नवीन कोणतं तरी कंटेंट आम्ही परत घेऊन येऊ. थँक्यू सो मच. थँक्यू.